ती तुम्हा आम्हासारख्या गोरगरीब जनतेच्या तळहातावर असलेली आहे असा विज्ञानवादी संदेश देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल करोडो हिंदूंच्या हृदयात विराजमान झालेले हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कैलासवासी लोकनेते मसनाजीराव निलंबर साहेब या सर्व महापुरुषांना आणि त्यांच्या महान कार्याला त्रिवार कोटी कोटी अभिवादन। आज भायगाव रोड येथे 9, 10, 11 या प्रभागातील या हो घटलेल्या सार्वत्रिक नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आज या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय विचारमंच, वेळेअभावी मी सर्वांची नावे घेऊ शकत नाही, त्याबद्दल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। आणि ज्या दहशतीला जुगारून, त्यांच्या बळाला जुगारून या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने उपस्थिती या ठिकाणी लावली, त्या 72 मतदार बंधूंचं मी या ठिकाणी नतमस्तक होतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। मित्रहो, येणारी निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी या देगलूरचा पारा चढलेला आहे। प्रत्येकाच्या वार्डामध्ये वेगवेगळ्या सभा होत आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये गलीबोळामध्ये सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत, सर्वांना हितगुज करत आहेत। पण जो नेता, जो कार्यकर्ता जन्मल्यापासून या भागामध्ये सर्वांशी नाळ जोडलेला आहे, सर्वांच्या सुखदुःखामध्ये असेल, समोरच्याचं सुख ते आपलं सुख, समोरच्याचं दुःख ते आपलं दुःख, सर्वांचा तिळापासून विचार करणाऱ्या असे आमचे नेतृत्व या भागाचे भागीविधाते आदरणीय बालाजी अण्णा रोयलावर साहेब यांचा हा बालेकिल्ला आहे। कैलासवासी हिरण्य शेठ रोयलावर असतील की त्यांचे सुपुत्र बालाजी अण्णा असतील, व्यंकटाना असतील, ते सतत जनतेच्या सुखदुःखासाठी झगडत असतात। माझा गाव या ठिकाणी देगाव आहे, मी सतत या ठिकाणी जाणं येणं करतो। सकाळच्या 5 वाजता या देगलूर शहरामध्ये नसेल, संबंध नांदेड जिल्ह्यामध्ये, संबंध महाराष्ट्रामध्ये असा एक नेता जर कोणी असेल, सकाळच्या 5 वाजता वार्डामध्ये फिरून सर्व अडीअडचणी, सर्व माता भगिनींच्या अडीअडचणी, या भागाचं जे काही असेल प्रश्न, ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या वार्डामध्ये सकाळच्या 5 वाजता हजर असणारा असा आमचा मितभाषी असा नेता या भागाला लावलेला आहे। हे आपलं कुठलं तर भाग्य आहे। आणि त्याच्या समोर जो उभा आहे तो फक्त निवडणुकीच्या 5 वर्षानंतर या भागामध्ये येतो। देगलूरचा आयडॉल, देगलूरचा किंगमेकर, गेम चेंजर, देगलूरचा विकास पुरुष, अरे काय काय आहेत नाव तुमची, तुम्ही कोणाचा विकास केला हे सगळ्या जनतेला माहित आहे। 4-4 मजली यांची अपार्टमेंट, सगळ्यामध्ये जाऊन मांडवली करणारी ह्यांनी, हा अरे नेता कसा असतो, मांडवली न करता जाग्यावर प्रश्न सोडवणारा आपला बालाजी अण्णा सारखा नेता या भागाला लावलेला आहे। हे आपलं कुठंतरी विचारात घेतलं पाहिजे। पोलीस स्टेशनचा प्रश्न असेल, तुम्ही जामीन पियाला सांगून टाकलो, त्याला 50,000 द्या, ह्याला 50,000 द्या। अरे हे काम तुमचं, रेतीची गाडी पकडली, तुम्ही जावा तिथे गेल्यानंतर तुम्ही 2 लाख रुपये देऊन टाका, हा तुम्ही 1 लाख रुपये देऊन टाका, त्यांना 1 लाख रुपये देऊन टाका, हे तुमचे काम। अरे ह्याला विकास पुरुष म्हणतात। कधी गल्लीमध्ये आलेत का हो, कधी सुख दुखाला कोणी अडीअडचणीला धावून आलेत का? बघा, माता भगिनीला माझा प्रश्न आहे, आलेत का कधी? कोणाच्या मौतीला म्हणा, कोणाच्या बारशाला म्हणा, कोणाच्या मुंजाला म्हणा, कोणाच्या लग्नाला म्हणा, कोणाच्या अडीअडचणीला धावून कोण येतो? बालाजी अण्णा येतो। बघा, हे आपली जनता आहे, हे प्रेम आहे जनतेचं। अशा नेत्यांच्या विरोधामध्ये तुम्ही लढता, ज्यांचं पोट धरून कुठे त्यांना माहित आहे फक्त ह्या वार्डामध्ये फक्त बालाजी अण्णाच्या नावाखाली आपल्याला मतं मिळतात, आणि मिळाल्यानंतर जास्त कुठं सेफ जागा बघतात त्यांनी, लक्षात घ्या। कारण की विकासाचे आढळ आहेत त्यांनी, विकासाचं आढळ असतं तर कुठेही थांबा ना तुम्ही, हेच प्रभाग कसता। कारण या ठिकाणी बालाजी अण्णाचं काम आहे आणि त्यांच्या कामावरती ते आतापर्यंत निवडून आले आहेत। ते समोरचे उमेदवार जे उदगीर रोडला बसलेले आहे बघा, हा आणि एकीकडे काय म्हणते माफिया, मोगलाजी आणि अण्णांनी या ठिकाणी माफिया राजा आहे, त्यांनी भूखंड हडप केली, कायकी केली, हे केले, आणि तुमचा अपार्टमेंट 15 फूट मागे सरकलेले आहे, ते कोणाला माहित आहे? ते शासकीय भूखंड नव्हतं का? हा काढा त्यांची कागद, आज ते न्याय प्रविष्ट आहे। 15 फीट मागे सरकली आहे ती अपार्टमेंट, आणि एकीकडे म्हणायचं जनतेवर अन्याय होत आहे। आणि तुम्ही अन्याय करता ते कोणाला माहित आहे? तुमचं फक्त दादागिरी चालली आहे, पैशाचा जोर या ठिकाणी दाखवायचा आहे। प्रत्येक साहेब
या वार्डामध्ये समन कोणत्या वार्डात जा, कोणत्या प्रभागामध्ये जा, फक्त एकच चालू आहे, तू 25 घेऊन ये, 2 लाख घेऊन जा, तू 50 घेऊन ये, 3 लाख घेऊन जा, तू 10 घेऊन ये, 10,000 घेऊन जा. अरे प्रत्येकाची किंमत आहे, आपली 10,000ची किंमत आहे का? अरे या शरीराचा अवयव एक करोड दिले तर भेटत नाही, तर आपली किंमत फक्त 10,000 5,000. आणि जे आपल्या सुखदुःखामध्ये आडी अडचणीला प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं सहकार्य करतो, पोलीस स्टेशन मध्ये येतो, कुठे आपल्याला आडी अडचण असली तर आपल्या मित्रासारखं, आपल्या भावासारखं, आपल्या वडीलधाऱ्यासारखं, आपल्या लोकांसारखं पाठीमागे येऊन स्वतःच्या खिशामध्ये पैसे खर्च करून त्याचं दुःख या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्याला सोडून विकासाचा आधार, किंग मेकर, गेम चेंजर या देगलूरचा भागीविता फार मोठा. अरे एवढी तुम्ही भागीविता झाले असते तर या भागाचं आमदार तुम्ही झाला असता, तुमच्या वाढूला पार्जित या ठिकाणचं नेतृत्व तुम्ही केलं असतं. फक्त तुम्ही नगरपालिकेवर सत्ता आणायची आणि सत्तेतून पैसा उकळायचं काम या ठिकाणी करत आहे. फक्त आजूबाजूला कोणती शेती निघाली, माफक दरामध्ये शेती घ्यायची, काय बिल ट्रीटमेंट लावायची, 50 लाखाची शेती असेल 10 लाखात घ्यायची आणि त्याच्यावर घरे तयार करून 60 लाख 80 लाख 80 लाख 85 लाखाला 2 BHK 3 BHK 1 BHK ची तुम्ही प्लॉट विकता आणि या जनतेला वेळत करता. अरे जनता सुज्ञ आहे. ही किरणा शेठ रोयलावर यांच्यावरती, बालाजी अण्णा रोयलावर यांच्यावरती, व्यंकट अण्णा रोयलावर यांच्यावरती प्रेम करणारी ही जनता आहे. ती तुमच्या भूलतापाला आता बळी पडणार नाही. आणि त्यांनाही माहित आहे, या प्रभागातल्या युवकांना माझी कळकळीची विनंती आहे, जेवढं लुबडायचं बिलकुल लुबडा, ते नंतर भेटणार नाहीत, लक्षात घ्या. बिलकुल लुबडायचं, त्याची कोणती काय घामाची कमाई नाही. तिथं नंबर 2चा पैसा आहे. कल्याण, मधुर्डे, मिलंडे, कल्याण बाजार, परळी बाजार, मुंबई बाजार, याच्यातून तयार झालेली आहे. तिरट आलं का छक्का आलाय, छक्का आलाय का पंजा आला, कट मारलं क्रॉस मारलं, याच्यातून तयार झालेले आहेत. ते आपलेच पैसे आहेत, ते दुसऱ्याचे नाहीत, कोणाच्या भावाचे आहेत, कोणाच्या बापाचे आहेत. याच्यातून जमा केलेले पैसे आहेत. बिलकुल घ्यायचं. 2,000 घेतलं 5,000 मागायचं, अजिबात सोडायचं नाही. ते आपलेच पैसे आहेत, घ्यायचं. आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त आपल्या माणसाला विजय करायचं, हे लक्षात घ्या. काँग्रेस जर या ठिकाणी सत्तेवर आली तर या भागाचा विकास रोयलावार कंपनी मार्फत, रोयलावार कुटुंबामार्फत आणि काँग्रेसच्या मंडळी मार्फत या ठिकाणी विकास होणार आहे. आणि राष्ट्रवादीची, आता भाजपचं तर या ठिकाणी देणं घेणंच नाही, कारण भाजपचे उमेदवारच त्यांना देव केलेले आहेत. ज्या ज्या वार्डामध्ये जे भाजपची ताकद होती, ज्या युवकांनी 5-5 वर्ष या ठिकाणी कामं केली, त्यालाच घेऊन टाकली. म्हणजे आता त्याला घेतलं म्हणजे इथे विजय पक्काच, विषयच नाही. प्रत्येक वार्डामध्ये काँग्रेसचे घ्या, सेनेचे घ्या, भाजपचे घ्या, दुसऱ्याचे घ्या, सगळ्याचे घ्यायचं. आमची ताकद. त्यांना 50 खर्चणार आहे, त्यांना 80 खर्चणार आहे, त्यांनी 1 लाख खर्चणार, त्यांना 50 लाख 80 लाख अशी एक किंमत या ठिकाणी चाललेली आहे. बिलकुल त्याचा पैसा घ्यायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये फक्त पंजाला मतदान करायचं आहे, दुसरं तिसरं करायचं नाही. राष्ट्रवादीला जर या ठिकाणी मतदान केलं तर या भागामध्ये या कॉर्नरला एक बुक्की, त्या कॉर्नरला एक बुक्की, पलीकडे एक बुक्की, ती एक पिवळी, ते लाल राहतात बघा, लाल असं काय म्हणते ते, लाल असे कापड, त्याच्यामध्ये फक्त क्रॉसवटी कोणते की आले, हे आलं काय, ते आलं काय. प्रत्येक गल्लीमध्ये, गल्लीच्या कॉर्नरला बुक्क्या तयार होणार आणि घरात तिथं या ठिकाणी जुगारी तयार होणार आहेत. आपले भाऊ, आपले वडील या जुगारामध्ये जाणार आहेत, हे लक्षात घ्या. आता सावध व्हा. जर मटक्याला द्याल लीड, जर मटक्याला द्याल लीड तर देगलूरचा होईल बीड. जसं बीड मध्ये दहशत चालू आहे, बीड मध्ये अनाकोणते कारभार चालू आहे, मटक्याचा, रेतीचा, ताडीचा, अशा प्रकारे दहशत या देगलूर मध्ये जर करायचं असेल तर या मटक्याला या ठिकाणी बाजूला करायचं, लक्षात घ्या. अरे कैलासवासी लोकनेते मशनाजी निलंबर साहेबांचं या ठिकाणी त्यांचं कार्य आहे, जे जनतेसाठी, जनतेच्या कामासाठी अहोरात्र झगडत होते. त्यांनी कुटुंबाची पर्वा केली नाही, आपल्या मुलाबाळाची पर्वा केली नाही, आपल्या कशाची पर्वा केली नाही. फक्त हे जनता, ही माझे जनार्दन आहे, त्यांचे मायबाप त्यांची सेवा करत करत त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. आयुष्य वेचत असताना शेवटच्या घटकापर्यंत जनतेची सेवा करत त्यांनी या देगलूरसाठी, या जनतेसाठी, काबड कष्ट करणाऱ्या जनतेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यांना जर खऱ्या प्रकारची श्रद्धांजली व्हायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये 2 तारखेला कुठंच बघायचं नाही, त्या घड्याळी तर फेकून द्यायचं आहे, त्या घड्याळी तर जवळ जाऊ द्यायचं नाही, त्या घड्याळीला या भागामध्ये तर फिरू द्यायचं नाही, लक्षात घ्या. फक्त आपल्यासाठी ज्यांना येते ते आपले बालाजी नाहीत,
त्यांना फक्त बघायचं, त्यांचं कार्य बघायचं, त्या कुटुंबाचं वारसा बघायचं आणि लोकनेते मसनाजी निलमवार साहेबांचं वारस या ठिकाणी वारसा अखंडपणे ठेवण्याचं काम अविनाश भाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चालू आहे. बरेच जण आता अफवा पसरत आहेत, मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे. बस आता मुस्लिम आले म्हणजे संपलंच. मुस्लिम समाजामध्ये कसं येईल? तुमचं अलायन्स महाराष्ट्रामध्ये बीजेपी सोबत आहे, हे लक्षात घ्या. आणि बीजेपी मुस्लिम सोबत शक्यच नाही. फक्त भाजपचे कॅन्डिडेट द्यायचं, भाजप थांबली का म्हणायचं त्यांच्या माध्यमातून, आणि एककडे अलायन्स नाही म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे त्यांच्यासोबत गठबंधन करायचं. हा, इमानदारीने छाती ठोकून सावकार या ठिकाणी सांगाव आमचं बीजेपी सोबत देणं घेणं नाही, वरी बी नाही, खाली बी नाही, कुठं बी नाही. हे त्यांच्या तोंडून शब्द येते का बघा तुम्ही? बिलकुल येणार नाही. फक्त या नगरपालिकेवर सत्ता आणण्यासाठी त्यांनी गुरमाळ करत आहेत. मुस्लिमांची ह्याला फोडलो त्याला फोडलो, हे आपल्यासोबत आहे ती आपल्यासोबत. हे डोक्यातून काढून टाका. मुस्लिम समाज इंदिरा गांधी पासून असेल, पंडित जवाहरलाल नेहरू पासून असतील, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असेल, आज तक आहे फक्त काँग्रेस पक्षासोबत आहे. कारण सबका साथ काँग्रेस का हात ही हात सगळ्यासोबत आहे, लक्षात घ्या. आणि ह्याच हाताच्या निशाणी समोर 2 तारखेला बटन दाबून जे आपल्या सुखदुःखामध्ये येतात ही सर्व मंडळी आपल्यासाठी आहे, लक्षात घ्या. आज काचामध्ये फिरणार आहेत काही मंडळी, कधी गाडीमध्ये मोठ्या गाडीमध्ये फिरलेले बघितलं काय? स्कूटी घेऊन या ठिकाणी येतात बालाजींना, तिथे एक खुर्ची घालून बसतात, पलीकडून या झाडाखाली बसतात, या पलीकडल्या कॉर्नरला बसतात आणि प्रत्येक गलीबोळीमध्ये फिरत असतात. कधी कोणाची चहा पित नाही, लक्षात घ्या. फिरत असताना प्रत्येकाला विचारतात पाणी येवलेलं का, नळाला नाली तुंबलेली का, लाईट येवलेलं का, कचरा उचललाय का, निराधाराचे प्रश्न असतील, तुमचं सुख दुःख असेल, काही असेल, प्रत्येकाला धावून जाणारे हे आपलं नेतृत्व आहे, ते आपल्याला जपायचं आहे, लक्षात घ्या. असं नेतृत्व जर या ठिकाणी जर दगाफटका झाला असं नेतृत्व पुन्हा मिळणार नाही. त्यांचं खच्चीकरण करू नका. या सर्वांना जपण्याचं काम तुमचं आहे, या बहादर युवकांचं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये या देगलूरवरती 8, 7, 9, 10, 11, 12 संबंध देगलूर मध्ये फक्त पंजा चालले, हे लक्षात घ्या. कुठंच काही नाही, फक्त गुमराह करायचा आहे. घडी पळाली काय की पळाली, तुमचं बंद झाली घडी, 10 वाजून 10लाच बंद झाली तुमची. ज्या वेळेस कैलासवासी मसनाजी निलमवार साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी होतं, त्यांचं वारस याच ठिकाणी होतं, बालाजी यांना राष्ट्रवादी सोबत होते, त्यावेळेस त्यांच्या नेतृत्वाखाली मसनाजी यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणची राष्ट्रवादी तयार करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांची राष्ट्रवादी आजपर्यंत तयार होती आणि हे बीजेपी सोबत गेल्यानंतर हे बीजेपीच विलीन झालेली आहे, ते लक्षात घ्या. म्हणून यांचं षडयंत्र हाणून पाडण्यासाठी, देगलूरचा विकास अखंड ठेवण्यासाठी आणि आपल्या भागाचं नेतृत्व कायम ठेवण्यासाठी आपल्याला आपल्याच माणसाला बळकट करायचं, त्याच्या पाठीमागे आपल्याला भक्कमपणे उभा राहायचं आहे. म्हणून येणाऱ्या 2 तारखेला कोणत्याही आमिषाला बळी न पडता फक्त पंजा दिसलं की म्हणायचं. उमेदवार कोण माहित नाही, फक्त पंजा दिसलं की मारायचं. कोणी म्हणून ह्याला धरा ह्याला सोडा, त्याला धरा ह्याला सोडा, आम्हाला काहीच माहित नाही, आम्हाला पंजाच माहिती, दन 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 3 बार हाणायचं, निघून यायचं बस. आणि आले त्याला सांगा तुला थांबलं म्हणायचं, बिलकुल तुला हाणलं म्हणायचं. 3 तारखेला बी त्याला कळलं कोणाला मतदान केलेली, याच्यामुळे सांगलो गाईच बघ नका, पैसे घ्या बिलकुल, ते आपलेच पैसे होईल, इमानदारीने घ्यायचं. पण येणाऱ्या 2 तारखेला फक्त आणि फक्त पंजाला मतदान करायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेना.